महाराष्ट्र सरकारनं शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीची केलेली आहे आणि त्यावरनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय आणि राज्यभर आंदोलनाचा वणवा पेटवलाय। एकीकडे मनसैनिक रस्त्यावर उतरलेले असताना दुसरीकडे राजकीय आरोपांच्याही फैरी झडतायत। पाहुयात या सगळ्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। हिंदीच्या सक्तीवरून मनसे आक्रमक, मनसेकडून महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन, राज ठाकरेंच्या भूमिकेवरून आरोप जोरात, कानफट इथंच बसणार, मराठी भाषेवरून राज ठाकरेंनी असा आक्रमक पवित्रा घेतला। गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी ही भूमिका घेतली आणि त्यानंतर अनेक बँकांमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी धडक दिली आणि आंदोलन आता कुठं थांबलेलंच होतं। तेवढ्यात मनसेला आता दुसरा मुद्दा मिळालाय आणि तो म्हणजे हिंदी भाषेच्या सक्तीचा। शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेची सक्ती करण्यात आलेली आहे। यावरून राज्यामध्ये आता वातावरण चांगलंच तापलंय। शासनाच्या या निर्णयाविरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे। काही ठिकाणी तर मनसैनिकांनी सरकारचा जीआरही फाडून टाकलाय। मनसेनं महाराष्ट्रभर आंदोलनाचा वणवा पेटवल्यानंतर त्यात आता गुणरत्न सदावर्तेंनी सुद्धा उडी घेतली आहे। त्यांनी राज ठाकरेंच्या विरोधात दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। ही ज्ञानार्जनाची नगरी आहे मुंबई। ते न करता तुम्ही धमक्या देताय। त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता राज ठाकरेला कायदा संमत असेल तर अटक झाली पाहिजे, त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांना प्रतिबंध केला पाहिजे। तर दुसरीकडे मनसेच्या या भूमिकेवरून मोठं वाकयुद्धही जोरदारपणे रंगलंय। मनसेवर आरोप करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे, तर त्याला संदीप देशपांडेंनी जोरदार उत्तर दिलंय। हे बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना, काम नाही ना, ते असले वाद काही ना काही घालतात आणि त्याच्यातच ते वेळ घालवतात। तिन्ही भाषेला महत्व आहे, पण शेवटी आपली स्वतःची मातृभाषा तिला नंबर 1चं स्थान आहे। जर अजित पवार साहेबांना वाटत असेल की राष्ट्रभाषा हिंदी आहे तर मला असं वाटतं परत पहिलीपासून त्यांनी धडे घेतले पाहिजे किंवा त्यांना शाळेत पुन्हा पाठवलं पाहिजे। एकूणच शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीची केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झालेली आहे, तर त्यावरून राजकीय आरोपांच्या फैरी देखील झडू लागलेल्या आहेत। त्यामुळे येत्या काही दिवसात हे प्रकरण आणखी तापण्याची चिन्ह दिसतायत। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।